सांगा तेव्हा आपण सुरुवात करू. हं सर. हो. मस्त आहे. असेच तुम्ही आता हे विचारत राहणार ना क्वेश्चन. हो तुम्ही दिलेत ना तेच, मी काही वेगळं काही केलेलं नाही त्याच्यात, हां. कारण हा टेक्निकल विषय तर थोडंसं हे हो राहते. हो आपण थोडंसं सांभाळूनच केलेलं बरं. उगाच लोकांपर्यंत चुकीची माहिती नको जायला. आणि हे छानच लिहिलंय तुम्ही सगळं. तरी तुम्हाला वाटलं ना सर की अजून काही जायला पाहिजे तरी चालेल, मला सांगा तसं. करतो ते. सर त्या SOPचा पण मग लॉंग फॉर्म सांगा जरा. प्रमाणभूत आधार पद्धती त्याच्यामध्ये काय आहे ते मी हा SOP उपलब्ध आहे. आता ते ना त्याच्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हां, आहे मग म्हणजे ते थोडंसं ते त्या एक्सप्लेनेशनला मी हां सांगतो सांगा बरोबर. सांगा, तेच आणि म्हटलं मग त्याच्यात आपला काय वाढेल पण कार्यक्रम. हो 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 नाही थोडंसं ते हे होईल ना. काय झालंय आता सध्या आहे ना हे ॲप डाउनलोड करा म्हणून फोकस आहे, मग त्यातून थोडंसं ह्यातून चालना मिळेल. हो हो हो. मग ते ॲप डाउनलोड करायसाठी म्हणजे फक्त शेतकरी जो सध्या शेती शेतकरी करतो आहे तुम्ही पण करू शकता, असं सगळ्यांना आहे ते. हो का? ॲसेस त्याचा सगळ्यांना दिलाय. हो ना, बरं आहे. मग आपण कोणालाही मदत करू शकतो चांगली. हो हायटेक आहे तर त्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे, मला असं प्रामाणिकपणे वाटतं. आपण आलतू फालतू रील बघणार पण कामाच्या वस्तूने बघणार, हे पण तेवढंच खरं आहे. भारतीय बुद्धिमत्ता सांगते मी. तुम्ही कुठला फोन वापरतात? ॲपल? ॲपल नाही वापरत मी. माझा पण नाही ॲपल. विवोचा आहे साधंच. माझं पण विवोचं आहे. हां इथं कसं आहे ना आता ॲपल वगैरे ते ॲक्च्युली तो भारतीय लोकांच्या लायकीचा फोनच नाही आहे. ते कुठला ॲप चालत नाही त्यात. तो सर बिझनेस फोन आहे, प्युअर बिझनेस फोन आहे तो. हो बरोबर. त्याच्यामध्ये तुमचे रील बनवणे, थिल्लरबाजी हा प्रकारच नाही त्याच्यामध्ये. म्हणून तो ॲप फ्री फोन आहे तो एकदम. ॲपच नसते त्याच्यात कुठल्या. पण आपली भारतीय बुद्धिमत्ता नाही ना तशी. तेच ना. खायला ॲपल नसेल घरात पण फोन पाहिजे ॲपलचा पाहिजे. काय अगदीच ना, मला खरं असं ट्रेनमध्ये पण फोन सोडत नाही. हो लोक ते चढताना उतरताना जिने, बाप रे. तेच ना. म्हटलं तुम्ही एवढे करोडपती आहे तर कशाला ट्रेनने फिरते आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसात. घ्यायचं की म्हटलं विमान विकत, उडायचं म्हटलं फोन बघत. मागच्या वेळेस तुम्ही कार्यक्रम मागितला होता ना, आज पण तो आत्ता सुद्धा माझा तो फोन, म्हणजे आमच्याकडे इतकी वाईट अवस्था आहे. कशाचा? PC ते नाही का कार्यक्रम तुम्हाला पाठवायचा होता, ते त्यावेळी इतके डब्बे झाले. पण छान झालं होतं ते रेकॉर्डिंग. ते चांगलं झालं सर. तुम्हाला सांगू का, 7-8 वर्ष जुने आम्ही PC वापरतोय सर. सगळीकडे तेच आहे असं सर. ते पूर्वी आजोबा लोक ठोकायचे ना रेडिओ. मी घरी सांगते ना तर सगळे माझे भाऊ बहिणी पण असतात तिकडे. म्हटलं बाबा जसं चालू करायचे ना म्हटलं रेडिओ, तसं सेम म्हटलं आमचे PC झाले. लाज वाटते म्हटलं आपण एवढ्या मीडियात काम करतोय सांगायला. म्हटलं सरकार पैसे देत नाही सर, काय करणार. तेच आहे मॅडम आमच्याकडे पण ते, म्हणजे सगळीकडे. कारले सर बोलले मॅडम एवढी वाईट अवस्था आहे ना म्हणे, अक्षरशः माणसंच नाही म्हणे आता काम करायला. हो. आणि आपण सगळे कसे एकमेकांच्या आसपास आहे वयाच्या, त्याच्यामुळे ते आपणच लोक आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो ना, आपण त्याला नवसाची माणसं उरलेली माणसं आहेत नवसाची. माझ्या मिस्टरांना आहे पेन्शन. माझा नवरा म्हणतो पण काय माहिती ते गुलदस्त्यात ते मिळेल की नाही म्हणे. ते कशात आहेत? ते विद्यापीठात आहेत सर, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. मग ठीक आहे, तिथं थोडं आहे चांगलं, म्हणजे थोडंसं. नाही ते 2003 मध्ये लागले ना, तर त्यांना आहे सर थोडंसं बरं आहे म्हणजे. हां झालं मॅडम, करूया सुरुवात. हो.
नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवर माझं शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं आणि सर्व श्रोत्यांचं मी संघमित्रा भंडारे स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बोलणार आहोत महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांबद्दल. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक पद्धती, हवामानाचा अंदाज, रोग नियंत्रणाचा या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक पद्धती, हवामानाचा अंदाज, रोग नियंत्रण, बाजारभाव तसेच सरकारी योजना या संदर्भात तत्काळ मार्गदर्शन मिळते. बरोबर आहे ना सर? बरोबर. याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात विशेष तज्ज्ञ म्हणून आजचे आपले मान्यवर उपस्थित आहेत. विशाल माने सर. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. आपल्याविषयी सांगायचं म्हणजे आपण तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी ठाणे येथे सध्या कार्यरत आहात. तर चला श्रोते हो, त्यांच्या अनुभवातून आणि माहितीमधून आज आपण जाणून घेऊया या ॲपचे शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्व. सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू मॅडम. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप हा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक ॲप्लिकेशन आणलेलं आहे आणि त्या संदर्भात आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते ॲप कसं ऑपरेट करायचं किंवा त्याच्याबद्दलची माहिती आज आपण या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. तर आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि बाकी श्रोत्यांनासुद्धा समजलंच आहे की आता आपण इतक्या छान विषयावर बोलणार आहोत. खरं माहिती आणि तंत्रज्ञान असं म्हटलं की आपल्याकडे आपल्या हातात सर्वांच्या दिसतो स्मार्टफोन. पण फोनला जेव्हा आपण स्मार्ट म्हणतो की त्या फोनच्या माध्यमातून सुद्धा त्याच पद्धतीचे स्मार्टपणे म्हणजे बौद्धिकदृष्ट्या परिपूर्ण असा वापर करून काय आपण करू शकतो, कोणती चांगले कामं करू शकतो, फोनचा योग्य वापर म्हणजे आपण जे मोबाईल फोन वापरतो आहे त्याचा योग्य वापर करून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला कसा फायदा मिळवून देऊ शकतो आणि आपण स्वतः काय फायदा करू शकतो, इतकं छान एक ॲप्लिकेशन आपला हे आज आपण या कार्यक्रमातून मांडणार आहोत. सर आपण महाविस्तार AI ॲप याविषयी बोलणार आहोत आज. तर या महाविस्तार AI ॲप ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना नक्की काय आहे? आज जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याच्यामध्ये आज जर बघितलं तर हवामानातील बदल आहे, बाजारपेठेतील अस्थिरता आहे आणि काही माहितीच्या अभावामुळे किंवा माहिती शेतकरी बांधवांपर्यंत न पोहोचल्यामुळे ते जे काही वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत आहेत आणि त्याला एक पर्याय म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार AI ॲप हे लॉन्च केलेलं आहे. हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असं ॲप्लिकेशन आहे आणि या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी ह्याच्यामध्ये माहिती उपलब्ध होणार आहे. हे ॲप जे आहे ते मराठी माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे आणि ते आपल्याला रिअल टाईममधली माहिती, त्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला म्हणजे जसे कृषी विद्यापीठ आहे, कृषी संशोधन केंद्र आहेत, तिथून जे काही सल्ले आहेत शेतकऱ्यांसाठी किंवा शेती संदर्भात ते आपल्याला मिळणार आहेत आणि आधुनिक शेती पद्धतीचं मार्गदर्शन या महाविस्तार AI म्हणजे महाविस्तारमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जे ॲप्लिकेशन आहे त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध होणार आहेत. सर आपलं हे जे महाविस्तार AI ॲप आहे याचा वापर आपण कधीपासून सुरू केला? हे जे ॲप आहे महाविस्तार AI शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र, तर ह्या ॲपची जी सुरुवात आहे ती आपली यावर्षीची जी खरीप हंगामाची आढावा बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मुंबई येथे झाली आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ॲपचं शेतकऱ्यांसाठी लॉन्च करण्यात आलं आणि सद्यस्थितीत म्हणजे शासन स्तरावरून ह्या ॲपचे जे काही युजर्स आहेत किंवा त्याचे जे सहभागी होण्यासाठी जे शेतकऱ्यांची ही नोंदणी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि ह्याच्यामध्ये पहिला टप्पा म्हणून आपण 17 सप्टेंबर 2025 पासून जास्तीत जास्त युजरची नोंदणी वाढवण्यासाठी सर्व कृषी विभागाचे जे काही क्षेत्रीय यंत्रणा आहे ती याच्यामध्ये काम करत आहे. वा वा. सर ह्या ॲपमध्ये जे वापरायचे ज्याचे
रिपीट. सर हा जो ॲप आहे AI ॲप, या ॲप जो वापरायचा असेल तर त्याचे फायदे आणि उद्दिष्ट काय आहेत याविषयी सविस्तर जाणून घ्यायला खूप आवडेल. हे महाविस्तारचं जे ॲप आहे, AIचं ॲप आहे, याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारण्यासाठी चॅटबॉट दिलेला आहे. AIवर आधारित आहे तो. जो आपल्याला रिअल टाईमची जी माहिती आहे ती त्या चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकरी प्रश्न विचारून एका क्लिकवरती माहिती मिळवू शकतात. या व्यतिरिक्त रिअल टाईममधील हवामानाचा अंदाज आहे. मग तो मागील 5 दिवसाचा जो हवामान म्हणजे जे तापमान आहे किंवा पाऊस झालेला आहे त्याचा डिटेल डाटा आपल्याला मिळतो. पुढील 5 दिवसाचा जो काही अंदाज आहे तोही आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळतो. त्यानंतर स्थानिक पातळीवरील हवामानाची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणी, त्याच्यानंतर त्याची कापणी आणि खतांचा वापर याचं योग्य नियोजन आपले शेतकरी बांधव या ॲपच्या माध्यमातून करू शकतात. त्याबरोबरच जे काही स्थानिक बाजारपेठा आहेत किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी जे पीक आपण काढणार आहोत आणि त्याचा जो काही बाजारभाव आहे, त्या पिकाला मिळणारा भाव आहे त्याबद्दलची रिअल टाईममध्ये माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळू शकते. याचबरोबर कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. तर त्या योजनांची माहितीसुद्धा आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामध्ये कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळतं तीही माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे पीक आहे त्या पिकाच्या बाबतीत जे काही विम्याचं संरक्षण आपण त्या पिकांना देतो तर त्याच्याबाबतची माहितीही या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळू शकते. काही व्हिडिओ या ॲपमध्ये आहेत की जे शेतीमधलं काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यावर आधारित ते व्हिडिओ बनवलेले आहेत. ते शेतकरी पाहून त्यातली जी काही माहिती आहे ते स्वतःच्या शेतामध्ये वापर करू शकतात. याचबरोबर पिकांचं लागवड तंत्रज्ञान आहे, खतांचा वापर आहे, पिकाच्या कापणीच्या वेळी जे काही हवामानाचा अंदाज घेऊन करावयाचं नियोजन आहे त्याची माहिती आहे. त्याचबरोबर काही नैसर्गिक शेती आहे, जैविक शेती आहे, सेंद्रिय शेतीचा जो अवलंब शासन स्तरावरून सध्या पाठपुरावा चालू आहे तर त्याबाबतची माहितीसुद्धा या ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकते. या व्यतिरिक्त कीड रोगांबाबत सुद्धा जे काही कीड रोगाच्या व्यवस्थापनाचे सल्ले आहेत, शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन आहे तर ते आपल्याला या AI ॲपच्या माध्यमातून मिळू शकतं. वा, म्हणजे खूपच असं उपयोगी असं AI ॲप आहे आणि त्याचा वापर जर आपल्या सर्व शेतकरी बंधूंनी वापर करायला सुरुवात केली तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या शेतकरी बंधूंना होणार आहे आणि शासनाचं जे उद्दिष्ट आहे ते सफल झाल्यासारखं व्हायला काहीच हरकत नाही. सर आपण म्हणतो की पीक म्हटलं की त्यावर कीड आलं, रोग आलं, तर त्याचं व्यवस्थापन कसं करता येतं या ॲपच्या माध्यमातून, याविषयी काय सांगाल? महाविस्तार AI ॲप जे आहे या ॲपच्यामध्ये आपल्याला कीड रोगांची ओळख आणि कीड रोगांबद्दलची माहिती अशा 2 टॅबमध्ये आपल्याला माहिती उपलब्ध आहे. याच्यामध्ये कीड रोगांची माहिती जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी जी आपली पिकं आहेत, तृणधान्य पिकांमध्ये आपण कोकण विभागामध्ये जर बघितलं तर नाचणी आणि वरई हे नाचणी, वरई आहे, भात आहे, हे महत्त्वाची पिकं आहेत. त्याचबरोबर कडधान्याची काही पिकं घेतली जातात, मूग असेल, उडीद असेल. त्याचबरोबर फळपिकं आहेत जसं की आंबा आहे, काजू आहे. तर या पिकांबाबत या ॲपमध्ये त्याच्यावर येणाऱ्या वेगवेगळ्या किडी आहेत किंवा त्याच्यावरती येणारे वेगवेगळे रोग आहेत याची माहिती आपल्या त्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर त्या माहितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय कोणते, म्हणजे ते रोग आल्यानंतर किंवा कीड आल्यानंतर त्या रोगाची लक्षणं कोणत्या पद्धतीने दिसतात त्याची माहिती प्लस त्याचे फोटो आपल्या त्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय कोणते केले पाहिजेत मग त्याच्याबद्दलची माहिती आहे. म्हणजे ते रोग येण्यापूर्वीचे जे आपण म्हणतो तर ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आपण प्रतिबंधात्मक उपाय ते याच्यामध्ये त्या ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतात. त्याचबरोबर आपण नियंत्रणाचे उपाय म्हणतो जे की आपण कीड आल्यानंतर किंवा रोग आल्यानंतर करतो तर त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा या ॲपच्या मध्ये आपल्याला उपलब्ध आहे. त्याचबरोबर वेळोवेळी आपल्याला त्या कीड रोगांच्या बाबतचे सल्ले, म्हणजे जसं हवामानामध्ये बदल झाल्यानंतर शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्यामार्फत जे उपलब्ध होणारे किंवा कृषी विद्यापीठ आहे, कृषी संशोधन केंद्र आहे, तिथून जे उपलब्ध होणारे सल्ले जे आहेत ते वेळोवेळी आपल्याला नोटिफिकेशन, अधिसूचना म्हणून एक त्यामध्ये टॅब दिलेला आहे, त्यातून शेतकरी बांधवांपर्यंत वेळोवेळी ते रिअल टाईममध्ये आपल्याला पोहोचणार आहे. अरे वा, म्हणजे आपण आपल्या पिकावर काही कीड रोग असेल तर त्याचा नुसता फोटो काढायचा, अपलोड केला की लगेच आपल्याला त्याच्याविषयीची माहिती आणि उपाययोजना तत्काळ आपल्या ॲपवर उपलब्ध होतात. खूपच छान.
मला एक सांगा सर, की हा AI ॲप आहे त्याच्यानुसार आपले जे शेतकरी आहेत त्यांचं उत्पादन वाढ आणि उत्पन्न खर्च या दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि उत्पन्न खर्च कमी करण्यासाठी, म्हणजे जो पिकासाठी किंवा इतर गोष्टींसाठी लागतो तो खर्च कमी करण्यासाठी हे ॲप कशा प्रकारे मदत करतं? महाविस्तार AI ॲप हे एक शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र आपण त्याला म्हणतोय आणि ह्या ॲपच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर शासनाचं धोरण असं आहे की उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याची उत्पादकता वाढवणे, जेणेकरून शेतकरी बांधवांना मिळणारा जो काही नफा आहे तो वाढू शकेल. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन किंवा माहिती जी आहे ती शेतकरी बांधवांना मिळणार आहे ती म्हणजे खतांचा संतुलित वापर, त्याचबरोबर मृदू आरोग्य पत्रिकांवर आधारित खतांचा वापर आणि त्याच्यामध्ये एक दुसरं हे दिलेलं आहे की खतांचं गणक मात्रा जे आहे ते सुद्धा ह्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर ह्या वेगवेगळ्या टॅबमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे शेतकरी आपल्या शेतामध्ये वापरणारी जी खतं आहेत त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यामध्ये मात्रा गणक जे आहे त्याच्यामध्ये जर शेतकरी बांधवांकडे त्या गावामध्ये जर त्याची आरोग्यपत्रिका जनरेट झालेली असेल किंवा आरोग्यपत्रिका शेतकऱ्याकडे मृदू आरोग्यपत्रिका आपण म्हणतो, त्याच्यामध्ये संपूर्ण त्याच्या शेतामध्ये जे काही NPK आहे, नत्र, स्फुरद, पालाश, त्याच्या मात्रांची जी माहिती आहे ती जर उपलब्ध असेल तर त्याच्या आधारित शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने म्हणजे कोणत्या पर्यायाचं खत वापरलं पाहिजे ते आपण NPKची मात्रा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मृदू आरोग्य पत्रिकेवेळी आपल्याला खतांची मात्रा ह्या ॲपच्या माध्यमातून काढून दिली जाते. जसं आपण खत बघितलं, युरिया बघितलं, नत्रयुक्त खत किंवा सिंगल सुपर फॉस्फेट बघितलं, तर त्याचे पर्याय, वेगवेगळे पर्याय आणि खतांची कॉम्बिनेशन याची माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे, जेणेकरून आपण त्या खतांचा नियंत्रित आणि संतुलित वापर करू शकतो. त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांच्या वापराबाबतची माहिती याच्यामध्ये आहे. सेंद्रिय निविष्ठांचा वापर आहे, हिरवळीच्या खतांचा वापर आहे, त्याबाबतचा पर्याय वापरून शेतकरी आपले खतांवरचा जो खर्च आहे तो कमी करू शकतात. त्याचबरोबर कीड रोगांच्या बाबतीमध्ये जे काही कीटकनाशके फवारली जातात तर त्याच्यामध्ये जी कीड आहे ती अचूक त्या किडीबद्दलची माहिती मिळाल्यामुळे आणि त्याचा जो काही कीड नियंत्रणाचे उपाय आहेत त्याची माहिती मिळाल्यामुळे जे औषध त्याच्यासाठी लागतं किंवा कीटकनाशक लागतं तर ते ज्या त्या किडीचं किंवा रोगाचं या ॲपच्या माध्यमातून माहिती घेऊन वापरल्यामुळे तिथे शेतकऱ्यांचा जो काही खर्च आहे किंवा जी माहिती अभावी वेगळंच औषध वापरलं जातं अशा पद्धतीचं न होता चांगल्या पद्धतीची माहिती घेऊन शेतकरी ह्याच्यामध्ये ॲपच्या माध्यमातून जे काही नियंत्रणाचे उपाय आहेत ते करू शकतात, जेणेकरून तिथे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊ शकतो. बाजारभावाबद्दलची माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या मार्केटमध्ये कोणतं म्हणजे पीक काढणीनंतर त्याची विक्री केली पाहिजे किंवा सध्याचा बाजारभाव काय आहे त्यानुसार त्यांना त्या विक्रीचं नियोजन करता येऊ शकतं आणि अशा पद्धतीनं त्याला थोडंसं शेतकरी बांधवांना नियोजनामध्ये मदत या ॲपच्या माध्यमातून होऊ शकते. वा, खूपच छान सर. खरं पाहिलं तर आपण ह्या महाविस्तार AI ॲपविषयी एवढं बोलत आहोत केव्हापासनं, तर आमचे जे बसलेले कार्यक्रम ऐकत आहेत, जे शेतकरी बंधू भगिनी जे हा कार्यक्रम बसून ऐकत आहेत रेडिओसमोर आणि इतर आमचे श्रोतावर्गसुद्धा, तर आता त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं आहे की महाविस्तार AI ॲप हे नक्की कसं उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे. तर कृपया त्यांना सांगा, म्हणजे त्यांचं कुतूहल जे आहे ते आपण लगेच या उत्तरातनं त्यांना म्हणजे समजेल की आपण कसं ते ॲप डाउनलोड करावं. हे जे काही महाविस्तार AI ॲप आहे हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असं ॲप आहे आणि हे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये म्हणजे आपला जो स्मार्टफोन आहे त्याच्यामध्ये गुगल प्ले स्टोअरवरती आपण हे डाउनलोड करून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर त्याच्यात जी काही शेतकऱ्यांची माहिती आहे म्हणजे त्याचा मोबाईल नंबर, त्याचं नाव, गाव, त्याच्यानंतर त्याचा तालुका आणि जिल्हा याबाबतची माहिती भरायची आहे. त्यानंतर त्याचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आपण ते आपल्या मोबाईल नंबर आणि त्या पासवर्डने त्याचं लॉग इन आणि पुढची प्रक्रिया करू शकतो आणि तदनंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी माहिती आहे शेतीविषयक ती माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. म्हणजे थोडक्यात हे महाविस्तार AI ॲप हे एक शेतीमधलं डिजिटल क्रांतीच आपण म्हणूया अशा पद्धतीचं काम करणार आहे आणि माझं शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा असेल किंवा कोकण विभाग असेल किंवा महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की
आपण स्वतःसुद्धा या ॲपमध्ये सहभाग घ्यावा. तसेच आपले सर्व शेतकरी बांधव कसे या ॲपमध्ये सहभागी होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं मी या ठिकाणी आवाहन करतो. वा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपल्याला विशाल माने सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तेव्हा जरूर या गोष्टीचा विचार करा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपण वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. तर माने सर, पुढील प्रश्न असा आहे की पिकांबद्दल माहिती उपलब्ध आहे. कोणकोणत्या पिकांबद्दल, सर हे काय आहे प्रश्न? कोणकोणत्या पिकांबद्दल माहिती उपलब्ध आहे? अच्छा, आत्ताच आपण छान आवाहन केलं आपल्या शेतकरी बंधू भगिनींना. तर पिकांविषयी जी माहिती आहे, तर ती कोणत्या पिकांविषयीची माहिती उपलब्ध आहे सध्या या ॲपवर? महाविस्तार AI ॲपमध्ये आपल्याला जशी आपल्या भागामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये घेतली जाणारी वेगवेगळी पिकं आहेत, त्या पिकांबद्दल आपल्याला माहिती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तृणधान्य पिके आहेत, त्याच्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, त्याच्यानंतर वरई आहे, बाजरी, ज्वारी आहे. त्यानंतर कडधान्य पिकांमध्ये बघितलं आपण तर मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, हरभऱ्याचं पीक आहे. तेलबिया पिकांमध्ये आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं सोयाबीनसारखं पीक आहे, सूर्यफूल आहे, भुईमूग, ह्या पिकांची माहिती उपलब्ध आहे. त्याचबरोबर नगदी पिकांमध्ये आपल्याला ऊस आहे, कापूस आहे. त्यानंतर आपल्या भागामध्ये वेगवेगळी भाजीपाला पिकं घेतली जातात. त्यामध्ये मिरची आहे, वांगी, भेंडी आहेत, कोबी, फुलकोबी, बटाटा, कांदा, टोमॅटो ही सारखी मेजर जी पिकं आहेत. त्याचबरोबर फळपिकांमध्ये डाळिंब आहे, आंबा, काजू. त्याचबरोबर मसाल्याच्या पिकांमध्ये आले आहे, हळद आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलेली पिकं आहेत, या व्यतिरिक्त नवीन जी काही आपल्या भागामध्ये घेतली जाणारी पिके आहेत त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर हे शेतीमध्ये आपण जे काही वेगवेगळी पिकं घेतो त्या संपूर्ण पिकांबद्दलची माहिती, म्हणजे जसं आपण बघितलं तर पेरणी करताना अवलंब करावयाचं तंत्रज्ञान असेल, त्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये अवलंब करावयाचं तंत्रज्ञान असेल, सुरक्षित फवारणी असेल, कीड रोगाचं नियंत्रण असेल, त्यानंतर पिकांची सुरक्षित काढणी, मळणी व साठवणुकीचं जे तंत्रज्ञान आहे याबाबतची माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. सर, इथं हाच प्रश्न जरा रिपीट वाटते, पिकांबद्दल कोणत्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे बघा 8वा. तर तो कंटिन्यू करून घ्या. नाही तसं तुम्ही याच्यामध्ये हे असं म्हणता येईल, पिकांबद्दल कोणती प्रमाणभूत पद्धती उपलब्ध आहे. अच्छा, कोणती प्रमाणभूत पद्धती? ओके. सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की त्या भागाप्रमाणे त्या पिकांची माहिती त्या ॲपवर मिळू शकते सर्वांनाच. सर, ह्यासोबत मला एक असं विचारावंसं वाटतं की पिकांबद्दल म्हणजे कोणत्या प्रमाणभूत पद्धती आहे की त्या उपलब्ध आहेत, हे जाणून घ्यायला जास्त आवडेल. महाविस्तार AI ॲपमध्ये वेगवेगळ्या पिकांच्या पिकनिहाय SOP दिलेल्या आहेत. SOP म्हणजे आपण प्रमाणभूत पद्धती म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये जशी आपल्याकडे घेतली जाणारी वेगवेगळी पिकं आहेत, तृणधान्याची, कडधान्याची, तेलबिया आहेत, भाजीपाला पिके आहेत, फळपिके आहेत. तर या पिकांची पूर्व मशागत आहे. त्याचबरोबर त्याच्या बियाण्याची योग्य निवड आहे. त्याच्यानंतर शेतकरी बांधव आपले जे पेरणी करतात त्याबाबतची माहिती, त्याचबरोबर त्याचं खतांचं व्यवस्थापन आहे, पाणी व्यवस्थापन आहे, त्यानंतर त्या पिकामधील तण नियंत्रण आहे, त्याचबरोबर कीड रोगाचं व्यवस्थापन आहे, कापणी व मळणी करताना घ्यावयाची काळजी, तसेच त्याची साठवणुकीमधलं जे काही काळजी आहे, म्हणजे कशा पद्धतीने साठवणूक करावी, तर याबाबतची माहिती जी आहे ती आपल्याला या ॲपमध्ये SOP म्हणून एक टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. तिथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती ही वेगवेगळ्या पिकांची मिळू शकते. बरं. सर, समजा मी तो ॲप डाउनलोड केला, मी एक शेतकरी आहे, मी ॲप डाउनलोड केला, किंवा आमचे शेतकरी बंधू भगिनी जो हा कार्यक्रम ऐकत आहेत, आमचे श्रोता आहेत की कोणाची गावी शेती वगैरे आहे आणि ते शहरात काम करून शेतीसुद्धा बघत आहेत, असे आमचे काही श्रोता मित्र आहेत. तर समजा आम्ही लोकांनी तसं ॲप डाउनलोड केलं
मग पीक विषयी जर आम्हाला सल्ला हवा असेल त्या ॲपच्या माध्यमातनं, तर मग ती कोणती माहिती आम्हाला नेमकी उपलब्ध होऊ शकते त्या ॲपच्या माध्यमातनं, याविषयी काय सांगाल? महाविस्तार AI ॲपमध्ये पीक सल्ला हा सुरुवातीला पहिल्यांदाच दिलेला एक टॅब आहे आणि या पीक सल्ल्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या म्हणजे कीड रोगाविषयी माहिती, त्यानंतर रोजचे काय हवामानाचा बदल आहे त्याबद्दलचा सल्ला, हवामान आणि त्यानुसार येऊ शकणाऱ्या कीड किंवा रोग आहे तर त्याबाबतची माहिती, त्यानंतर त्याचे प्रतिबंधात्मक उपाय, नियंत्रणाचे उपाय याबाबतचे वेळोवेळी कृषी विद्यापीठ आहे, कृषी संशोधन केंद्र आहेत, याचे जे सल्ले आहेत, त्याचबरोबर खत व्यवस्थापनाचे काही सल्ले असतील, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन आहे. तर या जे काही वेगवेगळे आपण तंत्रज्ञान म्हणतो, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन, याबाबतचे वेगवेगळे जे सल्ले आहेत ते आपल्याला या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत रोजच्या रोज ॲपमध्ये नवीन पद्धतीने अपडेट केलेले मिळू शकतात. वा, खूपच छान. सर, आपण मघाशी एका प्रश्नाचं उत्तर देताना एक शब्द वारंवार वापरत होतात, गणक. तर त्याच विषयी एक प्रश्न आहे की खत मात्रा गणकमध्ये नेमकी कोणती माहिती आपल्याला उपलब्ध मिळते या ॲपच्या माध्यमातून? खतमात्रा गणक हा एक महाविस्तार AI मधला घटक आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर आज म्हणजे खतांचा संतुलित वापर ही एक काळाची गरज झालेली आहे आणि याच्यामध्ये खत जे वापरलं जातं तर ते पाहिजे त्या प्रमाणात आणि गरजेनुसार म्हणजे ज्या पिकाच्या गरजेनुसार दिलं तर आपल्याला तिथे खतांची बचत करू शकतो आपण. तर ह्या ॲपमध्ये खतमात्रा गणक म्हणून जो टॅब दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी पिकं आहेत त्या पिकामध्ये जर आपल्याला त्या पिकाचं क्षेत्र आहे ते क्षेत्र माहीत असेल तर त्या क्षेत्रानुसार आपण त्याच्यामध्ये जर त्या गावामधली मृदू आरोग्य पत्रिकेमध्ये NPKचं कंटेंट किती आहे ते जर आपल्याला उपलब्ध झालं तर त्याची माहिती आपण त्या कृषी गणक मात्रामध्ये भरू शकतो आणि त्यामधून आपल्याला समजा भाताचं पीक घेतलं तर त्या भाताच्या पिकामध्ये त्याला लागणारं जे खत आहे म्हणजे समजा युरिया आहे किंवा सुफला आहे किंवा DAP आहे तर त्याची मात्रा आपल्याला या खत मात्रा गणकच्या ही आहे कॅल्क्युलेटर जो आहे त्याच्यामधून काढून दिली जाते, जेणेकरून आपल्याला सहज पद्धतीनं कोणतं खत किती प्रमाणात वापरलं पाहिजे याची इत्थंभूत माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळते. सर, हा जो 11वा प्रश्न तुम्ही घेतला आहे, मला प्रश्न विचारा, पर्याय वापर. चॅटबॉटचा आहे ते परत घेतला तरी चालेल. मला प्रश्न विचारा हा काय पर्याय आहे ह्या ॲपमध्ये असं म्हणतात. अच्छा, असा तो पर्याय आहे का त्याच्यामध्ये? आहे. सर, आपण AI ॲप म्हणजे हा जो महाविस्तार AI ॲप ज्या वेळेला उघडतो आपल्या मोबाईलमध्ये तेव्हा एक असं लिहून येतं तिथं की मला प्रश्न विचारा आणि पर्याय वापरा. तर याविषयी विस्तृतपणे काय सांगाल आमच्या शेतकरी बंधू भगिनींना? खूप चांगला प्रश्न मॅडम आपण विचारला. त्याच्यामध्ये महाविस्तार AI ॲप जे आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे आणि शेती संबंधित सर्व प्रकारची माहिती या ॲपच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होते. मला प्रश्न विचारा हा चॅटबॉट आधारित एक टॅब तिथे आहे आणि याच्यामध्ये शेती संबंधित वेगवेगळ्या ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत किंवा शेती संबंधित जी माहिती आहे ते आपण एका क्लिकवरती त्या चॅटबॉटला विचारून त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळू शकते. जसं आपण जर बघितलं तर शेतकरी बांधवांना PM किसान योजनेबद्दल माहिती हवी आहे तर आपण तिथं जर टाकलं PM किसान आणि त्याची माहिती तर ते आपल्याला संपूर्ण माहिती ती स्कीमची जी आहे ती आपल्याला या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळू शकते. याच व्यतिरिक्त कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांच्या बद्दलची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर पिकांबद्दलची काही पीक पद्धती आहे त्याच्यामध्ये जर शेतकरी बांधवांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारून आपल्याला यातून त्यांना माहिती मिळू शकते. अशा पद्धतीचं म्हणजे पर्याय भरपूर आहेत, परिपूर्ण अशी माहिती असणारा हा ॲप आहे. याच्यामध्ये आपण प्रश्न विचारूनही आपल्याला माहिती उपलब्ध करून घेता येते. असं छान पर्याय याच्यामध्ये उपलब्ध आहे. वा, आणि मला यामध्ये एक सकारात्मक काय गोष्ट वाटते या ॲपमधली की घरातले जे काही तरुण मंडळी आहेत जे स्मार्टफोन वापरतात, मुलं मुली जे आहेत कॉलेजला जाणारे किंवा नोकरी करणारे आहेत, तर त्यांनासुद्धा या ॲपच्या माध्यमातून जी मजा येणार आहे वापरताना आणि त्यांचा तो इंटरेस्ट वाढेल शेतीविषयीचा की अरे आपण हा पर्याय उपलब्ध करून बघूया, हे वाचून बघूया, म्हणजे यामध्ये वेळही वाचतो
आणि त्यांच्या म्हणजे काय म्हणतो नॉलेजमध्ये जी भर आहे ती होत असते आणि त्यांना भरपूर त्यातनं शिकण्यासारखं सुद्धा आहे. तर बरोबर. खूप असं छान ॲप जे आहे महाविस्तार AI ॲप, हे खरंच आपल्या शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. सर अजून काही विचारावं असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांना काय म्हणजे तुम्ही हे कराल म्हणजे मार्गदर्शन करा. शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करायला असं अच्छा. सर इतकी छान अशी विस्तृत माहिती तुम्ही या आपल्या महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेली आहे. जाता जाता आपले जे शेतकरी बंधू भगिनी आहेत आणि ऐकणारे जे काही श्रोते आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आज जर बघितलं आपण तर आपल्या शेतीमध्ये एक असे आमूलाग्र असे बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आपण शेतीमध्ये आणतोय आणि हे जे युग आहे ते डिजिटल क्रांतीचं युग आहे. म्हणजे जसे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रयोग आपल्या देशामध्ये झाले, तसेच आपल्या राज्यामध्ये सुद्धा ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे बरेचसे प्रयोग झालेले आहेत. आपण जर बघितलं तर बारामतीला कृषी विज्ञान केंद्र आहे. त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ऊस या पिकासंदर्भात काही मॉडेल्ससुद्धा तयार केलेले आहेत, की पिकाला त्याच्या पाण्याची गरज काय आहे किंवा त्याला खताची गरज काय आहे, त्याच्या कीड रोगांचं जे आहे ते वेळीच नियंत्रणासाठी सेन्सर आधारित माहिती आपल्याला इत्थंभूत मिळू शकते. आणि आपल्या शासन स्तरावरून ह्याच्यामध्ये महाॲग्री AI म्हणजे महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 2029 या कालावधीसाठी लागू केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये या डिजिटल क्रांतीच्या युगामध्ये शेतीसंबंधीची जी काही माहिती आहे ती महाविस्तार AI ॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेच. त्याचबरोबर कृषी विभागामार्फत ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्यामध्ये ॲग्रिस्टॅक असेल, तसेच क्रॉपसॅपची योजना आहे आपली, पिकावरील कीड रोग सल्ला प्रकल्प. त्याचबरोबर महाडीबीटीच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना देत असतो. ते सुद्धा आपलं ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ऑपरेट होत आहे. त्याचबरोबर महावेद प्रकल्पाच्या माध्यमातून आपण पावसाची आकडेवारी आहे किंवा हवामानातले जे काही बदल आहेत त्याची माहिती जी घेत असतो. तर असे जे डिजिटल क्रांतीच्या याच्यामध्ये महाविस्तार AI ॲप हे एक शेतकरी बांधवांसाठी खरं तर महत्त्वाचं टूल्स आहे असं आपण म्हणूया. आणि मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत हे जे ॲप आहे ते गेलं पाहिजे किंवा आपले जे काही युवक आहेत त्या युवक उद्योजक आहेत म्हणजे तरुण शेतकरी आहेत त्यांनी जास्तीत जास्त या शेतीमध्ये यावं आणि या नव्या ज्या काही आधुनिक माहिती तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीची शेती करावी असं मी आव्हान करतो. त्याचबरोबर हे महाविस्तार AI ॲप जे आहे ते जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलमधून Google Play Storeमधून उपलब्ध करून घ्यावं असं मी ठाणे जिल्ह्यातील शेतकरी असतील, कोकण विभागातील शेतकरी असतील, तसेच राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांनी या महाविस्तार AI ॲपचा वापर आपल्या शेतीसाठी करावा असं मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करतो. खोकला धरून. श्रोतेहो, आजच्या या मुलाखतीतून आपण जाणून घेतलं की महाविस्तार AI ॲप खरोखरच शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र ठरताना आपल्याला दिसत आहे. माहिती, सल्ला आणि मार्गदर्शन या सर्व गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध करून देत असल्याने शेतकऱ्यांच्या कामकाजात सोपेपण तर येतच, पण शेतीमालाचं उत्पन्न आणि दर्जा सुधारण्यासही त्यांना मदत होत आहे. या ॲपविषयी सविस्तर माहिती दिल्याबद्दल आम्ही आजचे जे आपले मान्यवर आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले, आपल्या स्टुडिओत ते आले, विशाल माने सर, तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे यांचे मी मनापासून आभार मानते. तसंच हा उपक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्याचा लाभ सर्वांना मिळावा हीच अपेक्षा आपण करूया. आजच्या कार्यक्रमासाठी आपले सहकार्य मिळाले आणि आपण खूप छान असं मार्गदर्शन आमच्या शेतकरी बंधू-भगिनींना दिलं. त्याबद्दल मी माझा आभार माझं शिवार या परिवारातर्फे आपले आभार मानते आणि आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. आकाशवाणीचे खूप खूप आभार. शेतकरी बंधू-भगिनींनो आणि श्रोते हो, तुम्हाला रेडिओवर बोलण्याची इच्छा आहे, तुम्हाला RJ व्हावंसं वाटतं, अनाउन्सर व्हावंसं वाटतं, मग वेळ कशाला घालवतात? काय करायला हवं यासाठी? तुम्हाला जर ऑडिशन द्यायचं असेल तर ऐका आमचा
हा संदेश. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई यामध्ये आपण अनेक कार्यक्रम ऐकत असतात. वनिता मंडळ, कामगार सभा, अमृत कलश, बलसागर भारत हो आणि आमचा संगीतातला कार्यक्रम, शास्त्रीय संगीत असू द्या आणि इतर फिल्मी गाणे असू द्या, त्यासोबतच परिसर, ऐसी अक्षरे रसिके, अनेक कार्यक्रम आपल्या आकाशवाणीच्या या दालनामध्ये तयार होत असतात आणि आपल्यापर्यंत ते पोहोचत असतात. ते कार्यक्रम आपल्यापर्यंत पोचण्यासाठी आमचे युवावाणीचे कलाकार असतील, आमचे अधिकारी असतील, आमचे गंमत जम्मतचे कलाकार अधिकारी असतील, वनिता मंडळातले अधिकारी आणि कलाकार, त्याच पद्धतीने परिसर, ऐसी अक्षरे रसिके, साहित्य सौरभ, अहो घ्यावे तेवढे नावं कमी आणि खूप सारे असे कार्यक्रम आकाशवाणीने आपल्यासाठी भरभरून दिलेले आहेत. त्या कार्यक्रमांची काही झलक आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला ऐकवणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी मुंबईतील सर्वच कार्यक्रम आणि यासोबतच आमचा FM रेनबो आणि FM गोल्डसुद्धा. तेव्हा सर्वांनी आवडीने ऐका आणि प्रेमाने ऐका आकाशवाणी मुंबई. धन्यवाद. छान केलं मॅडम तुम्ही हे. थँक्यू. नाही, आपण आपल्या याचंच स्वतःच ॲडव्हर्टाइजमेंट करणं फार हो गरजेचं हो, असतं. तेच ना. आणि जोपर्यंत आपण हे करणार नाही सर, तोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं पोचणार अशक्य नाही. आहे. बरोबर. माझं एक आहे, आपलं कोणी करू ना करू, आपण सगळ्यांचं केलं पाहिजे.